नमस्कार. माझी मल्टीटास्किंग कुकिंग ना मी तुम्हाला या शॉर्ट व्हिडिओमध्ये आज शेअर करणार आहे. तर सकाळी माझ्याकडे असतात 2च टिफिन. तरी पण मी ना डाळ, भात, भाजी, पोळी असं संपूर्ण टिफिन देत असते. त्यासाठीच ना मी सगळ्यात आधी ना डाळ आणि भात कुकरला शिजण्यासाठी लावून दिला होता आणि लगेच देवपूजाही करून घेतली. देवपूजा होईपर्यंत डाळ आणि भात माझं शिजून छान रेडी होता. तो कुकरमधून काढून घेतला ना. आज मी बनवत होती चण्याची भाजी. त्यासाठी चणे शिजायला लगे कुकरला लावून दिले. आता चणे शिजताय तोपर्यंत भाजीची तयारी करून घेते. जसं की मला आज बनवायची होती चण्याची भाजी, ती पण कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये. त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो इथे रफली चॉप करून घेतला. त्यानंतर त्यात कोथिंबीर धुवून घातली आणि थोडासा लसूण सोलून मी यात घालते. आता हे सगळं जे ना ते मिक्सरला मी छान बारीक वाटून घेणार. याची पेस्ट तयार करून घेणार. डाळ शिजून रेडी होती. डाळीला फोडणी देण्यासाठी कढई ठेवली. जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर अशी साधीच फोडणी मी डाळीला दिली. डाळ छान उकळल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घातलं आणि डब्यात काढून घेतली. ही डाळ हीच कढई धुवून ना आता मी भाजीला फोडणीसाठी ठेवणार आहे. भाजीच्या फोडणीसाठी 2 पळ्या इतकं तेल घातलं. जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी घातली. त्यानंतर आपण जर बारीक करून घेतलेलं कांदा टोमॅटोची पेस्ट होती ती घातली. आता पेस्ट परतवायला ना खूप वेळ लागणार होता. त्यासाठी उभी न राहता मी लगेच ना साईड बाय साईड पीठ भिजून घेणार. पीठ भिजवताना अधूनमधून मसाल्याला पण मी हलवत राहणार. जर आपल्याला कमी वेळेत फास्ट असं स्वयंपाक बनवायचा असेल ना तर आपल्याला मल्टीटास्किंग तर करावीच लागणार आहे. आता मसाला छान परतला होता. यात सुके मसाले पण मी परतून घेतले आणि लगेच शिजून घेतलेले चणे ते यात घातले. चणे पण आता मी परतून घेते मसाल्यामध्ये आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून यात मी पाणी घालणार. जसं मला घट पातळ लागतं तसं. चवीनुसार मीठ घालणार आणि भाजी उकळण्यासाठी एका गॅसवर ठेवून देणार. आता माझं पीठही भिजून रेडी होतं. तर एका गॅसवर माझी भाजी उकळती आहे आणि एका गॅसवर माझ्या पोळ्या होत आहे. तर असं संपूर्ण टिफिन हा माझा रेडी होता. तुम्हाला माझी मल्टीटास्किंग स्वयंपाकाची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.